खाणार आहे आणि ते कोण नाही सुद्धा घरी गेले त्याचं ऑपरेशन झाल्यामुळे आपण एकटे खाणार आहे आणि मसाला आपण याला पटापटा कापून घेऊ आणि उन्हाळ्यामध्ये टरबूज टरबूज खायला पाहिजे, हायड्रेशन राहते. मला थोडीशी काळजी वाटते त्याची, एकच खाते मलाही कसं वाटत. हाय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसांनी मी एक व्हिडिओ बनवत आहे आणि आज मी मार्केटला गेल्यामुळे मी खरबूज वगैरे आणले. खरबूज आणले, 2 खरबूज आणले, अर्धा किलो आहेत आणि ते गरम असल्यामुळे आपण पाण्यामध्ये ठेवले, थोडं थंड झाले. आता आपण त्यांना कापून खाणार आहे. खरबूज 30 रुपये किलोने भेटले आपल्याला. तर शुभ्या वगैरे कोण नाही, शुभ्या घरी गेले, त्याचं ऑपरेशन झाल्यामुळे ती घरी आहे आणि महेशा जिमला गेले. तर आपण एकटं कापून खाणार आहे आणि तर आता आपण याला पटापटा कापून घेऊ आणि कापण्यासाठी आपल्याला हा चाकू आणावा लागेल आणि एक प्लेट घ्यावा लागेल. आता आपण चेअर वगैरे घेऊन जाऊ पुढं, कारण की मोबाईल ठेवायला आपल्याला लागणार आहे. तर मोबाईल प्लेसिंग करतो आणि अरे अरे थांब ना. फ्रेम मध्ये यायला पाहिजे आपण, त्यासाठी थोडं असं त्या एवढं एवढं बस आहे ना. ओके, दिसते. ओके, खूप दिवसाने व्हिडिओ बनवते मित्रांनो, तर तुम्ही बघा. उन्हाळ्यामध्ये टरबूज खरबूज खायला पाहिजे, हायड्रेशन राहते. रूम मध्ये कोण नाही, मी एकटंच आहे. तर मग आता एकटंच असल्यामुळे आपण टरबूज कापून खाते आणि 2 आणले, एक म्हैसासाठी एक माझ्यासाठी. म्हैस आल्यावर त्याच्यात पण आपला थोडासा हिस्सा राहणार आहे, 50%. मला जास्त खायला लागते कारण मला लय भूक लागते, त्याच्यामुळे मी जास्त खातो. आणलं होतं त्या टायमाला खूप गरम होते, तर याला पाण्यामध्ये ठेवून आपण थंड केलेलं आहे आणि आता खातोय. सुब्याचं ऑपरेशन झालंय, त्याच्यामुळे ते काय इथं नाही आहे खायला. मला थोडीशी काळजी वाटते त्याची. मी एकटंच खाते, मला लई कसं तरी वाटाय आणि कोणीच नाही. त्यासाठी 2 आणलेत मी. आता एक खाऊन घेतो आणि नंतर म्हैसासोबत एक खातो. तसं आज मी डबा कॅन्सल केला मी ते खाण्यासाठी आणि मेसचं दररोज खाऊन जरा कंटाळे आले, त्याच्यामुळे आज आपण मेसचा डबा कॅन्सल करून खरबूज खात आहे. टरबूजचा विचार होता पण टरबूज काय मला भेटला नाही, म्हणून मी खरबूजच घेऊन आलो. आता नेक्स्ट टाइम सुद्धा येईल त्या टायमाला आपण टरबूज आणू, त्या टायमाला टरबूज घेऊन येणार आहे. मस्त थंड झालंय, थंड पाणी ठेवल्यामुळे मस्त थंड झालं. काहीतरी टॅचमेंट झालं तो तुझे काय टॅप स्क्रीन टू रिटर्न टू ऑन स्क्रीन रेकॉर्डिंग, यू कॅन टर्न ऑफ स्क्रीन रेकॉर्डिंग. डबल चालू केली आहे. जवळपास महिना होत आला तुम्ही व्हिडिओ टाकला नाही. महिना होत आलाय, महिना होत आलाय जवळपास आपण व्हिडिओ टाकलेला नाही, कारण की मध्ये काहीतरी थोडीशी आठवण आली. तांत्रिक अडचणीमुळे आपण त्यामध्ये व्हिडिओ बनवले नाही. एक्झाम होती, थोडं डिप्रेशन होतं, त्याच्यामुळे काय आपण व्हिडिओ बनवले नाही, म्हणून आपण आलो खरबूज आणून व्हिडिओ बनवले. आज आमच्या समोर कार्यालयामध्ये लग्न होतं, तर तिथं जयेश बाबू आणि मी जेवायला गेलो. आज आमची मेस बंद असल्यामुळे आम्ही तिथे खायला गेलो.
चांगलं जेवण येतं. मेनू कार्डमध्ये काय काय होतं, पापड होते, अजून मट्टा होता, अजून भाजी होती, मिक्स व्हेजची भाजी होती, वरण होतं, पोळी होती, दुधी होती, अजून काय होतं, भात होता आणि बर्फी पण होती. तिथं खाल्ल्यामुळं आणि तिथं आमच्या मेसच्या गल्लीमधलं जेवण आपल्यामुळं ती मेस आमची बदलते आता. त्याच्यामुळे आम्ही तिथं वळणीच्या याच्यामुळं गेलो. मोबाईलवरती काहीतरी प्रॉब्लेम होऊ राहिले, सारखंच ते येत आहे रेकॉर्डिंगच्या टाइमला. काय झाले काय घ्या बघावं लागेल की रेकॉर्डिंग झाल्यानंतर बघतो, चेक करून काय प्रॉब्लेम आहे. आणि ते आता मध्येच आपल्याला बंद करता येत नाही ना, मध्येच जर बंद केलं तर मग ते प्रॉब्लेम होऊन जाईल. आता मला माहीत नाही एवढ्या लांब असल्यामुळं वॉइस रेकॉर्डिंग होत आहे की नाही काय नाही. मी आज एकट्यामध्येच खात आहे, एकट्याला आहे माहितीसाठी. ते जिमला गेला, बॉडी वगैरे बनवली आहे. मला नाही बनवायची बॉडी. माझं वजन भरलंय 72 किलो. त्याच्यामुळे मग आता मी गावाकडून जाऊन मी पण आता बॉडी बनवणं सुरू करणार आहे. गावाकडून वापस आल्यावर मी जिम जॉईन करतो, बॉडी बनवून. जिम लावणं हे चुकीचं नाही, चांगलं आहे. तुम्ही पण लावा, हेल्दी राहा, लाईफस्टाईल चेंज करा. हो, बोट तापलं. संपलेलं आहे. आता आपण याला डस्टबिनमध्ये टाकू.